आयला सरकारचं नवीन धोरण आहे की शहरात म्हणलं का एका महिन्यानंतर टाकी मिळणार गॅसची आणि गावाकडे म्हणलं का 2 महिन्यानंतर मिळणार. आमचं काही एवढं नाही फरक पडत बाबांनो. आमच्या सुलकांडात काय वाळलं बी जळतंय न ओलं बी जळतंय, पण तुमच्या शहरात तिकडं गॅस नाही भेटला का लगेच तुमची लय तारांबळ उडती राव. नीट विचार केला का नाही, एक लक्षात आलं की ज्यावेळेस कोरोना आलता का नाही तेव्हा पण शहरातली सगळी माणसं गावाकडं पळापळी करायला लागली. कशात गावल त्या वाहनात बसून लगेच गावाकडे यायला लागली. अक्षरशः काय काय जण तर लपून छपून टायलीतनं टारकातनं टेम्पोतनं वर छताव कशावर पण बसून यायला लागली. काय काय जण तर दुधाच्या टाकीत पण बसून आली आणि गपचूप इकडे उतारली. सगळी पळापळी झाली तुमची. आणि इकडं माणसं कसे आसनात पण व्हायचं निवांत व्यवस्थित होती. मोकळं पटांगण असल्यामुळं एवढं काय लगेच संसर्गजन्य आजार झटत नव्हता. लांब लांब राहिले तरी चालत होतं. ह्याच्यावर लक्षात येतं की राव लगेच व्हायचं काय इकडं तिकडं झालं का लगेच शहराकडं लगेच आपदा होती तुमच्या सगळ्यांचे जगायची. पण गावाकडं कसं कासाना पण लयच भारी सगळं वातावरण आहे. आणखी एक म्हणजे तिकडं माणसं सगळी शाळा ही शिकून नोकरीसाठी तिकडं जातात शहराकडं. लय उद्योग वाढून ठेवला आहे, सगळं व्याप वाढून ठेवले, फ्लॅट ब्लिट सगळं तुम्हाला राहायला सगळ्या सुखसुविधा करून ठेवल्यात. पण एवढ्या सगळ्या गरजेच्या आहेत असं वाटतच नाही. मग जुनी माणसं म्हणतात का नाही की जीवन आवश्यक ज्या गरजा आहेत का नाही त्या लय कमी आहेत, पण आपण लय कात्या कुठून ठेवला आहे. नोकरीन हिन हाय पाय लेवलचं जीवन हिन एवढ्या सगळ्या आपल्या गरजाच नाही त्या. ज्यावेळेस शेवटचं बारी येते ना की ज्यावेळेस काय मिळणार नाही त्यावेळेस जगायचं म्हणलं का गावाकडं अगदी थोडक्यात गरजात भागवून सगळं व्यवस्थित जगता येतंय. कधी कधी वाटतं की आयला आपण लय मागं राहिलो काय गावाकडं, पण तिकडं लय माणसं सुधारली. पण कधी कधी असं पण वाटतं की यायला आपल्या गावाकडंच बरं आहे. नाव नाही ठेवत, पण काय पण मोठी आपत्ती आली का लगेच तुमची तिकडं पळापळ होती. पण गावाकडं आरामात चालतंय. गॅस काय 2 महिन्याने काय अजून थोड्या दिवसांनी जरी दिला तरी आमच्या इकडं काय अन्न पाणी बंद पडत नाही. चुलकांडात काय बी जळतंय, वळलं वाळलं पिशव्या कागद कुगदं काय पण जळतंय. आईला मग शेवटचं म्हणजे आपला गावच बरा काय असं वाटतंय.